अच्छा ना. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. आजच्या या वार्षिक संमेलनानिमित्त प्रोफेसर इनामदार पब्लिक इंग्लिश स्कूल संचलित आयडियल एज्युकेशन ट्रस्ट पुणे यांच्या वतीने आजच्या आयोजित या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि आपल्या या आयडियल संस्थेचे सर्वासर्व फाउंडर प्रेसिडेंट सन्माननीय प्रोफेसर शफी सर, त्यांचे चिरंजीव आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मीडिया सेलचे कोऑर्डिनेटर आहेत मिस्टर शोएब इनामदार सर, या शाळेचे मुख्याध्यापिका अफिफा मॅडम, या पंचक्रोशीतील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, या कार्यक्रमाला आवर्जून एक आनंदाचा दिवस असा लोकांच्या मनामध्ये एक साजरा करण्याची इच्छा असते. याच्यामध्ये विशेष करून आमच्या भगिनी प्रचंड प्रमाणात उपस्थिती असते आणि म्हणून शाळेचा, शिक्षकाचा आणि महिलांचा, या सगळ्या पाल्यांचा हा एक आनंद सोहळा असतो. म्हणूनच या ठिकाणी आज एवढी प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मी आवर्जून या ठिकाणी सांगेन की पुण्यासारख्या एक एवढ्या मेट्रोपॉलिटन सिटीमधून एक इनामदार या फाउंडेशनने आमच्या भागामध्ये, या मंडणगड तालुक्याच्या या दुर्गम भागामध्ये येऊन एक आमची संस्थेची शाळा सुरू केली. हे फार मोठं योगदान आहे. इनामदार फॅमिली हे काय मी त्यांचं पुस्तकी करण्यासारखं नाही आहे, परंतु एक उच्च सुशिक्षित अशी फॅमिली ही ज्या इनामदार यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या पुण्यामध्ये नव्हेच तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक आदराने घेतलं जाते. आणि म्हणून याच पोटी ते हौसेपोटी त्यांचं थोडंसं नातं या बाणकोट गावाशी होता. त्यांनी या सुरुवातच या गावामध्ये बाणकोटपासूनच केली. त्याने पहिले आमच्या जर्मन प्रकार हायस्कूलमध्ये प्रोफेसर म्हणून या ठिकाणी आले होते आणि म्हणून त्या गावाचं त्यांचं नातं जुळलं. आणि काही दिवसानंतर त्यांनी आता या ठिकाणी एक रोपट्याची लागवड केली. आज त्याचं रूपांतर आपल्याला एक वटवृक्षामध्ये होताना दिसत असते. याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. निश्चितपणानं सर, तुम्ही या ठिकाणी आम्ही विशेष लक्ष केंद्रित केलात. एक छोट्याशा शाळेमध्ये, एक छोट्याशा इमारतीमध्ये तुम्ही हे काम सुरू केलात आणि आज बघता बघता तुमच्याकडे अनेकशे विद्यार्थी या ठिकाणी शाळेमध्ये दाखला घेऊ लागले. हे फक्त योगदान शाळेच्या शिक्षकाचं असते. हे शिक्षणाच्या दर्जावर अवलंबून असते. शाळेची इमारत कशी असो, पण शाळेचे शिक्षक कसे असतील आणि शाळेचा कसे असतील, त्याच्यापेक्षा त्या शाळेमध्ये शिक्षण कसं दिलं जाते याच्यावर जास्त काय महत्त्वाचं असते. आणि म्हणून आज एवढ्या परिसरामध्ये आपण आपलं नाव काही वर्षामध्येच लौकिक करण्याचा एक योग तुमच्या नशिबी आलाय. आणि म्हणून वार्षिक कार्यक्रम हे जे आयोजित केले जातात याच्या माध्यमातून एक संदेश या भागामध्ये दिला जाते, जेणेकरून आमच्या शाळेमध्ये काय प्रगती झाली, आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये काय टॅलेंट आलंय, आमचे विद्यार्थी किती सुज्ञ आणि आमचे हुशार विद्यार्थी आहेत याचं एक या ठिकाणी दर्शन केले जाते. आणि म्हणून त्यांच्या माता भगिनीला देखील त्याचा आनंद असतो की माझ्या शाळेमधली मुली शिकत असताना त्यांनी आज व्यासपीठावर येऊन त्यांची कलाकृती दाखवणं हे तेच आतुरतेने आपण पाहत असतो. मला एक या ठिकाणी आवर्जून तुमच्या सगळ्यांचे कौतुक करायचं आहे की ज्या भागामध्ये शिक्षणासारख्या बाणकोटपासून त्या मांदिवलीपर्यंतचे लोक या ठिकाणी येतात आहेत, निश्चितपणाने
या शाळेला आपण भविष्यामध्ये एक वटवृक्षाच्या रूपाने आपण पाहत असताना आपल्याला विद्यार्थी संख्येची भर या ठिकाणी असलं पाहिजे। मी सरांना विनंती करेन की तुम्ही पुण्यावरून एक 5,000च्या वर तुमच्या शाळेमध्ये विद्यार्थी आहेत, परंतु या ठिकाणी तुम्ही विशेष लक्ष केंद्रित करा, कारण या भागामध्ये ज्या वेळेला एक संदेश रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्ही पाऊल ठेवलं आहे, आम्हाला खात्री आहे की तुमची ही शाखा, तुमच्या ब्रांचेस अधिक या तालुक्यावर पसरून तुमचं नाव अधिक लौकिक होईल, अशा पद्धतीची या ठिकाणी मी तुम्हाला धन्यवाद देतो। सर, या ठिकाणी आपल्याला अनेक प्रसंगाला देखील आपल्याला सामोरे जावं लागते। आपल्याला काय अडचणी असतात, आपल्या काय शाळेची अडचणी असतील, आपल्या काय जागेच्या अडचणी असतील, आपल्याला सगळ्यांना समजून घेण्याची गरज आहे। शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना काही वेळेला आपल्याला अनेक प्रसंग, अनेक लोकांशी, अनेक अधिकाऱ्यांशी आपले संपर्क आणि संबंध येतात आणि त्या संबंधाच्या माध्यमातून आपल्याला ते पूर्तता करण्याच्यासाठी आपल्याला काय गोष्टी सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित असते। मला खात्री आहे की आम्हाला ज्या ठिकाणी आमची गरज भासेल त्या ठिकाणी आमच्या पंचक्रोशीचे सर्व पालकच नव्हे तर सगळ्या प्रकारचे लोक तुमच्यासाठी हजर असतील आणि तुमच्या सेवेमध्ये तुम्हाला अधिक गती देण्यासाठी आमचं सहकार्य लाभेल। सर, या ठिकाणी मी माझ्या सर्व माता भगिनीला 1-2 किस्से सांगणार आहे। मी काही दिवसापूर्वी एक लेख वाचला सर, ते ऐकण्यासारखं आहे। इनामदार सर, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामधला रत्नागिरीतला एक छोटासा विद्यार्थी, तो शाळेमध्ये शिकत असताना त्याच्या पालकांचं फार मोठं लक्ष होतं आणि ते त्याच्यावर खूप प्रयत्न करत होते की माझ्या पोरांचं टॅलेंट हे दिसलं पाहिजे, माझा पोर खूप हुशार आहे, म्हणून आई वडिलांनी त्याचे खूप प्रयत्न केले आणि ते नेहमी त्याला सांगायचे की तू जे काही शाळेमध्ये शिकतोस आहेस, तुझ्या काय लक्षात येते हे तुम्हाला ते लिहून दाखव। मला त्याच वेळेला आनंद होईल, तुझ्या आई वडिला त्याच वेळेला आनंद होईल ज्या वेळेला तू शाळेमध्ये जे काही शिकतोस ते मला इथे लिहून दाखवत जा। आणि तो विद्यार्थी यायचा, त्याचं नाव आहे उबेद शेखासन। उबेद शेखासन हा एवढा हुशार विद्यार्थी सिद्ध झाला आणि तो लिहत असताना त्याने 11 वर्षाच्या वयामध्ये त्याने एक पुस्तक लिहायला सुरू केला। एक पुस्तक लिहिणं हे काय जोक आहे का हो? त्याने 11व्या वर्षी, त्याच्या वयाच्या 11व्या वर्षी एक पुस्तक लिहायला सुरू केला आणि त्यांनी वयाच्या 13व्या वर्षापर्यंत 11 पुस्तकं लिहिली त्यांनी। खरोखर त्याचा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा, तो इथे बघायला नाही आहे, पण त्या पालकांचं आणि त्या विद्यार्थ्याचं कौतुक केलं पाहिजे की ज्यांनी 13व्या वर्षामध्ये 11 पुस्तकं लिहिली, ज्याच्यामध्ये इंग्रजीची 2 पुस्तकं खूप प्रसिद्धी झाली। आणि याच पद्धतीचं नाव, अशाच पद्धतीचं टॅलेंट या शाळेमधून निर्माण करण्याचं काम माझे सर्व शिक्षकेतर कर्मचारी असतील, आमचे सर्व पालक असतील, आमच्या सर्व माता भगिनी असतील, याने याकडे जर लक्ष दिला तर निश्चितपणाने या शाळेचं नाव सुद्धा लौकिक होण्यासाठी वेळ लागणार नाही। आज काय गोष्टी मुद्दा म्हणून सांगतो सर, 2 मिनिटं जास्ती घेणार आहे। तुम्हाला माहिती आहे आपला भारताचा एक नामांकित फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकरचं तुम्ही नाव ऐकलंय, त्याला भारतरत्न म्हणून पारितोषिक दिला गेला, नामांकित। त्याचं शिक्षण 10वी होतं। 10वीत शिक्षक असताना सचिन तेंडुलकर हे 3 वेळा फेल झाले। 3 वेळा फेल होत असताना सुद्धा त्यांनी एक टॅलेंट त्यांच्यामध्ये निश्चित होता, तो होता त्यांचा छंद म्हणजे क्रिकेट। पण त्या क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी जगामध्ये आपलं नाव प्रसिद्ध केलं आणि त्याचं नाव लौकिक केलं आणि तो भारताचा भारतरत्न म्हणून देखील त्याचा गौरव करण्यात आला। म्हणून लोकांना असं वाटत असेल की माझा मुलगा व्यासपीठावर काय कलाकृती दाखवत नसेल, माझा मुलगा की माझी चिमुकले हे व्यासपीठावर येऊन बोलू शकत नसतील, तर ते वाईट वाटून घेऊ नका। तुम्ही त्या पोराच्या समोर कधीही तुम्ही त्याच्या कमीपणाचं बोलू नका। बाळा, तू निश्चित शिकशील, तू काहीतरी बनशील, त्याचं प्रोत्साहन देणं हे पालकांचं कर्तव्य आहे। तसंच मी माझ्या शिक्षकांना देखील विनंती करतो की जे विद्यार्थी वीक असतील त्यांच्यामध्ये सुद्धा काय गोष्टीचा टॅलेंट असतो,
लता मंगेशकर मध्ये सुद्धा शिक्षणाचा दर्जा फार कमी असेल, कदाचित तुम्हाला माहिती असेल. त्याने सुद्धा त्याच्यावर मात करून लता मंगेशकर गायिका म्हणून अख्ख्या जगामध्ये प्रसिद्धी झाल्या. त्यांचं सुद्धा शिक्षण कमी होतं. पण आपल्याला या शिक्षण या गावामध्ये इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळत असताना आपण त्याच्यासाठी जोरदार प्रयत्न केले. गावामध्ये आलं म्हणून काय गावात सगळंच असते असं नसते. ज्या लोकांना आज शिक्षण मिळत नाही ते आपले गाव सोडून शहराकडे वळले गेले. कशासाठी? ते जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांचं भविष्य चांगलं व्हावं याच उद्देशाने ते घर सोडून बाहेर गेले. आणि म्हणून थोडंसं एक आणखी उदाहरण सांगतो की डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे राष्ट्रपती होते. फार मोठी व्यक्ती होती, फार मोठे व्यक्तिमत्व होतं. आणि ते भारताचे राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती होऊन गेले. त्यांचा सुरुवातीचा जो इतिहास जर तुम्ही पाहिला, अतिशय 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 गरीब कुटुंबातले होते. ते सुरुवातीला त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मी खास करून विशेष करून या विद्यार्थ्यांचं लक्ष वेधू इच्छितो. आणि त्या पालकांनी सुद्धा लक्ष द्यावं की एपीजे अब्दुल कलामची ज्या वेळेला घरची परिस्थिती हलाखीची होती आणि ते ज्या वेळेला शिक्षणाचे साठी खूप उत्सुक होते, त्यावेळेला घरची परिस्थिती साथ देत नव्हती. पहिल्यांदा त्यांनी एक सायकल घेतली आणि सायकलवरून शाळेच्या पूर्वी ते न्यूजपेपर घरपर्यंत पोचवायला सायकलनी जायचे आणि प्रत्येक घरात ते न्यूजपेपर पोचून यायचे आणि नंतर शाळेची तयारी करायचे. हा एक एवढा गरीब कुटुंबाचा माणूस भारताचा राष्ट्रपती होऊ शकला. एवढा मोठा मान त्या माणसाने मिळवला. एक मिसाईल मॅन म्हणून त्याची ओळख झाली आणि त्याने गरिबी कधीच विसरली नाही. त्या माणसाने गरिबी कधीच विसरली नाही. ज्या वेळेला ते स्वतःची फॅमिली घेऊन राष्ट्रपती म्हणून ज्या वेळेला त्याची कुटुंब तिकडे गेला, त्यांनी एक वेळचं जेवण सुद्धा सरकारी खाण्यातून जेवलं नाही. त्यांनी तेवढं बिल सुद्धा त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पैशातून दिला. शेवटच्या क्षणामध्ये त्यांच्या मृत्यूसमयी त्यांच्याकडे 3000 पुस्तकं मिळाली आणि त्यांच्याजवळ फक्त 4 ड्रेस होते. फक्त 4 ड्रेस घेऊन ज्या माणसाने, एक मिसाईल मॅन सारखा माणूस, त्या माणसाने एवढं नावलौकिक केलं पण त्यांनी कधी गर्व बाळगला नाही. हा एक भारताच्या इतिहासामधला एक इतिहास आहे. त्यांनी कधीच समजलं नाही, कोणाला कमी लेखलं नाही आणि कधीही लहान मुलांना आणि गरीब विद्यार्थ्यांच्या खांद्यावर हात टाकून त्याचं कौतुक करण्यामध्ये त्यांचा आग्रहकर्माने नाव घेतलं जात होते. आणि म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा आपण त्याच्या काय गोष्टी त्यांच्या आपण आत्मसात करू शकतो. आमच्या भागामधला नाव घेतला तर बॅरिस्टर AR अंतुले हे सुद्धा उर्दू माध्यमाचे होते. हे आमच्या इथून 50 किलोमीटर आंबेडगावचे रहिवासी होते. त्यांनी त्यांची बॅरिस्टर लंडनला करून आल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. त्यांच्या बाजूला असलेले मनोहर जोशी हे सुद्धा मुख्यमंत्री झाले. आमच्या कोकणामधले 2 मुख्यमंत्री नाही, नारायण राणे सुद्धा तिसरे मुख्यमंत्री होते. नारायण राणे साहेबांचं तेवढं शिक्षण नसला तरी प्रशासनावर त्यांची पकड मजबूत होती. आणि म्हणून आम्ही काही करू शकत नाही हे मायनस विचार जर तुम्ही काढून टाकलात तर निश्चितपणाने तुम्ही प्रगती घेऊ शकताय, तुम्ही भरारी घेऊ शकताय, तुम्ही कुठल्या तरी पदावर जाऊ शकताय, तुम्ही काहीतरी घडवून दाखवू शकताय. ही तुमची मनाची तयारी असली पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. आणि आजच्या या इनामदार पब्लिक इंग्लिश स्कूल शिपवले वेसू या कार्यक्रमाच्या सर्व संयोजकांना आणि सर्व लोकांना माझा तुमच्या लोकांना एक आग्रहाचं आणि नम्रतेची विनंती आहे की शाळेच्या शिक्षणावर आपण प्रखरपणे लक्ष द्यावं आणि तुमच्यासाठी ज्या ज्या गोष्टीमध्ये अडचणी निर्माण होतील त्या ठिकाणी तुम्हाला ज्या ज्या वेळेला आमची गरज भासेल त्या वेळेला सदैव शिक्षणाच्या कामानिमित्त असेल, तुमच्या शाळेच्या कुठल्याही अडचणीमध्ये असेल, आमच्या या पंचक्रोशीचे सर्व तमाम लोक तुमच्यासाठी प्रकर्षाने पुढे असतील. त्याची जबाबदारी आम्ही सगळे घेऊ आणि तुम्हाला या निमित्तानं याच्या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद साहेब. अतिशय मौलिक मार्गदर्शन या ठिकाणी विविध उदाहरणांच्या माध्यमातून आपण सांगितलं. खऱ्या अर्थानं विद्यार्थी सर या ठिकाणी समता प्राथमिक विद्या मंदिर आणि यासीन इनामदार माध्यमिक विद्यालय या आमच्या पुण्याच्या शाळेनं आमच्या वेसवी आणि पंढरीच्या शाळेसाठी खऱ्या अर्थानं इनामदार पब्लिक स्कूलसाठी APJ अब्दुल कलाम यांची एक फ्रेम या ठिकाणी
भेट म्हणून आम्ही दिलेली आहे आमच्या शाळेकडून. आमच्या शाळेने सुद्धा या ठिकाणी एक छोटीशी फ्रेम म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची एक फ्रेम म्हणून या ठिकाणी दिलेली आहे. शोधाय गेलं गणपती झाला माझे कोण आहे?